तुमच्या मोलाच्या सहकार्यानंच आम्ही गाठलाय 30 लाख सबस्क्रायबर्सचा नवीन टप्पा। तुमच्या कामाची प्रत्येक बातमी साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजच लाईक, शेअर आणि फॉलो करा। नमस्कार, मी गौरी कुबेर। आपण ऐकत आहात सकाळचं पॉडकास्ट। माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी मॅडम कमिशनर या पुस्तकात अजित पवारांवर शासकीय जमिनीविषयीच्या व्यवहारांमध्ये हस्तक्षेप केल्याचे आरोप केले आहेत। त्यावरनं खुद्द अजित पवारांसह इतर पक्षीय नेत्यांच्याही प्रतिक्रिया आलेल्या आहेत। काल राज्यात 2 मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत, परंतु सुदैवानं दोन्ही घटनांमध्ये जीवितहानी टळली आहे। चिपळूण इथल्या मुंबई गोवा महामार्गाच्या बांधकामादरम्यान पुलाचा गर्डर कोसळला, तर अहमदनगर आष्टी रेल्वेला आग लागली। पुण्यातल्या भिडेवाडा स्मारकाचा प्रश्न सुटलाय। सर्वोच्च न्यायालयातला खटला पुणे पालिकेनं जिंकलाय। वेगवान घडामोडीतनं आपण ऐकणार आहोत, कोकण किनारपट्टीत पावसाची शक्यता, इस्रायलमध्ये भारतीय वंशाच्या महिला सैनिकाचा मृत्यू, बिग बॉसला सुरुवात आणि अफगाणिस्तानच्या मुजीब या क्रिकेटपटूनं भूकंपग्रस्तांना समर्पित केला सामनावीर पुरस्कार। आज नवरात्रीतला 3रा दिवस, त्यामुळे 3ऱ्या माळेनिमित्त ऐकणार आहोत चंद्रघंटा देवीचं महत्व। श्रोत्यांनो, सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला। अजित पवारांची चौकशी लावायला काय हरकत आहे? माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते। उद्या म्हणजेच बुधवारी प्रकाशित होणाऱ्या मॅडम कमिशनर या पुस्तकातल्या दाव्यानं खळबळ उडाली होती। रोहित पवारांसह विविध नेत्यांनी त्याविषयी प्रतिक्रिया दिल्या आहेत। दरम्यान मीरा बोरवणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर प्रतिक्रिया दिली आहे। अजित पवारांनी मला येरवड्यातील जागा हस्तांतरित करण्यासाठी सांगितली होती, पण मी त्याला नकार दिला होता, असं त्या म्हणालेल्या आहेत। येरवड्यातल्या पोलिसांच्या जमिनीचा लिलाव करण्याचा आदेश अजित पवारांचा होता, असा थेट आरोप मीरा बोरवणकर यांनी केलाय। मीरा बोरवणकरांच्या गौप्यस्फोटानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत। अनेकांनी चौकशीची मागणी केली आहे। आता आमदार रोहित पवार यांनीही यावर भाष्य केलंय। माझ्यावर चौकशा सुरू आहेत, तर सत्तेतल्या लोकांच्या चौकशा सुरू करायला काय हरकत आहे, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय। मीरा बोरवणकर यांनीही पुस्तकात लिहिलं होतं की येरवड्यातल्या पुणे पोलिसांची मोक्याची ठिकाणची जागा 3 एकर आहे। 2010 मध्ये तत्कालीन विभागीय आयुक्तांनी मला दूरध्वनी केला आणि दादांना तुम्हाला भेटायचंय असा निरोप दिला। त्यानंतर मी विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात गेले। त्यावेळी येरवड्यातल्या 3 एकर जमिनीबाबतची चर्चा झाली। ही जागा पुणे पोलिसांची आहे। भविष्यातल्या पुण्याचा वाढता विस्तार घेऊन ही जागा पोलिसांसाठी उपयुक्त ठरणार आहे। या जागेत पोलिसांचं कार्यालय बांधण्यात येणार आहे। तिथं पोलीस वसाहत बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असं मी सांगितलं, असं बोरवणकर यांनी म्हटलंय। या जागेच्या लिलावातून शासनाला चांगला महसूल मिळणार असल्याचंही त्यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं। अशी माहिती सुद्धा बोरवणकरांनी पुस्तकात दिलीय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे आणि म्हटलंय की रेडी रेकनरनुसार जमिनीची किंमत निश्चित केली जाते, त्यामुळे या प्रकरणात माझा काहीही सहभाग नाही। अशा प्रकरणात मी सरकारची बाजू कशी घेतो याची माहिती तुम्हाला प्रशासनाकडनं मिळेल। माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरीही मी त्याची चिंता करत नाही। चिपळूणमध्ये पुलाचे गर्डर कोसळले, तर अहमदनगर आष्टी रेल्वेला आग। काल राज्यात 2 मोठ्या दुर्घटना घडल्या। सुदैवानं जीवितहानी टळलीय, परंतु या घटनांनी शासन यंत्रणा आणि विभागांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। नगर आष्टी रेल्वेतल्या डब्यांना वाळुंज या गावाजवळ आग लागलीय। गाडीत जास्त प्रवासी नसल्यामुळे सुदैवानं कुणालाही इजा अथवा जीवितहानी झालेली नाही। स्थानिक ग्रामस्थ आणि अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं। रेल्वेला लागलेल्या या आगीत 60 डबे जळून खाक झाले। ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला तब्बल 1 लाख लिटर पाणी शिंपडावं लागलं। इंजिनच्या मागे असलेल्या पहिल्या डब्यात आग लागली होती आणि ती 7व्या डब्यापर्यंत पसरली, पण याचं कारण अद्यापही कळू शकलेलं नाही। तर दुसरीकडे चिपळूण इथं मुंबई गोवा महामार्गाच्या बांधकामादरम्यान एक दुर्घटना घडली। मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण इथं उड्डाणपुलाचं काम सुरू होतं। त्यावेळी गर्डर कोसळला। चिपळूणमधल्या बहादूर शेख नाका उड्डाणपुलावरली ही घटना आहे।
सकाळच्या सुमारास या गर्डरला तडे गेले होते. त्यानंतर दुपारी पूर्ण गर्डर कोसळलाय. आमदार शेखर निकम यांनी पाहणी करत असतानाच हा गर्डर कोसळल्याचं कळतंय. उड्डाणपुलाचं काम सुरूच असताना तडा गेल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यावेळी त्यांनी अभियंत्याला मारहाण केल्याचीही माहिती मिळाली होती. मात्र काल तरीही यंत्रणेनं पुरेसं लक्ष दिलं नव्हतं. सुदैवानं या गर्डरखाली कोणतीही गाडी नसल्यामुळे यामध्ये जीवितहानी टळलीय. भिडेवाडा स्मारकाचा प्रश्न अखेर सुटला. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यानं मुलींची पहिली शाळा पुण्यातल्या ज्या वाड्यात सुरू केली त्या भिडेवाड्याच्या राष्ट्रीय स्मारकासाठीच्या न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेला प्रश्न अखेर निकाली लागलाय. सर्वोच्च न्यायालयातल्या भिडेवाड्यासंदर्भातला खटला पुणे महापालिका आणि सरकारनं जिंकलाय. त्यामुळे लवकरच स्मारकाच्या कामकाजाला सुरुवात होऊ शकते. फुले दाम्पत्यानं 1 जानेवारी 1848 रोजी बुधवार पेठ इथल्या परिसरातल्या भिडेवाड्यात मुलींसाठी शाळा सुरू केली होती. त्याचा आता राष्ट्रीय स्मारक व्हावं अशी मागणी मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक समिती यांच्या वतीनं पुढे करण्यात आली होती. शाळा स्थापनेला 1998 मध्ये 150 वर्ष पूर्ण झाली. त्यावेळी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, नितीन पवार यांनी फुलेवाडा ते भिडेवाडा अशी मिरवणूक काढली होती. त्यावेळेपासून हे स्मारक करावं या मागणीनं जोर धरला होता. भिडेवाड्यात आता 2 गुंठे जागा राहिलीये. त्यातली जागा मालक आणि भाडेकरू यांच्यातला वाद न्यायालयात होता. त्यामुळे राज्य सरकारनं महत्वाची भूमिका बजावली होती. यासाठी गेली 23 वर्ष लढा दिला जात होता. हा प्रश्न सुटण्यासाठी अखेर 2023 साल उजाडावं लागलंय. श्रोत्यांनो, ऐकूयात वेगवान घडामोडी. गेल्या काही दिवसांपासून देशातल्या अनेक राज्यांमधनं मान्सूननं परत जाण्यास सुरुवात केली आहे. काही राज्यात गेल्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस झालाय. महाराष्ट्रात कोल्हापूरसह कोकण किनारपट्टी या भागांमध्ये पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण परिसरात पुढल्या 2 ते 3 तासात वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे. 18 ऑक्टोबरपर्यंत अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता असून त्यानंतर थंडीचा कडाका सुरू होणार आहे असा हवामान विभागानं अंदाज वर्तवलाय. गाझा पट्टीत इस्रायल आणि हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी गटाचं युद्ध सुरूच आहे. या युद्धात भारतीय वंशांच्या 2 महिला सैनिकांचा मृत्यू झालाय. यामध्ये एक महिला मूळची महाराष्ट्राची असल्याचं कळतंय. लेफ्टनंट आर मेसेस तसंच इन्स्पेक्टर किम डोक्राकर अशी या 2 महिलांची नावं आहेत. बिग बॉस रियालिटी शोच्या 17व्या पर्वाला धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे. ऐश्वर्या शर्मा, अंकिता लोखंडे, नील भट्ट असे टीव्ही कलाकार तसंच काही युट्यूबर्स सुद्धा या पर्वात सहभागी झाले आहेत. 17 सेलिब्रिटीज हा खेळ खेळताना दिसणार असून आता हे स्पर्धक बिग बॉसच्या घरात 105 दिवस बंद राहणार आहेत. यावेळी घरातले स्पर्धक दिल, दिमाग आणि दम या श्रेणीत विभागले गेले आहेत. पण आता कोण कुणावर कुरघोडी करणार आणि कोण प्रेक्षकांचं मन जिंकून घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. वन डे वर्ल्ड कप 2023 मध्ये एकापेक्षा एक सामने पाहायला मिळत आहेत. अफगाणिस्ताननं गतविजेत्या इंग्लंडला 69 धावांनी पराभवाचा धक्का दिला. हा अफगाणिस्तानचा या वर्षीच्या स्पर्धेतला पहिला विजय होता. 22 वर्षीय मुजीब उर रहमाननं अफगाणिस्तानच्या या विजयात मोलाचा वाटा उचललाय. पण त्यानंतर त्यानं दिलेल्या प्रतिक्रियेनं अनेकांची मनं जिंकून घेतली आहेत. गतविजेत्यांना वर्ल्ड कपमध्ये पराभूत करणं हा अभिमानाचा क्षण असल्याचं त्यानं म्हटलं. त्याचबरोबर त्यानं सामनावीर म्हणून मिळालेला पुरस्कार भूकंपग्रस्तांना समर्पित केला. त्याच्या या कृत्यानंतर त्याच्यावर जगभरातनं कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. श्रोत्यांनो, काल आपण देवीच्या ब्रह्मचारिणी रूपाचं महत्व काय आहे हे ऐकलं होतं. आज आता आपण ऐकूयात देवीच्या 3ऱ्या दिवशीच्या रूपाचं महत्व म्हणजेच चंद्रघंटा देवीचं महत्व काय आहे ते. श्री नमः. प्रथमं शैलपुत्रेति, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति, कूष्मांडेति, चतुर्थकं पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्रिश्च महागौरीति चाष्टमं,
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः। नमस्कार, मी नितीन जोशी गुरुजी, पुणे. शारदीय नवरात्र महोत्सव साजरा करताना आपल्याला देवीच्या विविध रूपांची माहिती असावी, यासाठी ओळख नवदुर्गांची या सदरात आपण आज नवरात्र महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रूपाची माहिती पाहू. पिंडज प्रवरारूढा चंडकोपास्त्रकेर्युता प्रसादं तनुते मह्यं चंद्रघंटेति विश्रुता. युद्धप्रसंग असताना जेव्हा जगदंबा प्रकट झाली, तिची ही तिसरी शक्ती म्हणजेच नवदुर्गा रूपातील हे तिसरे रूप. या भगवतीला प्रत्येक प्रमुख देवतेने आपल्या जवळील शस्त्र अस्त्र दिले. सूर्याने तेज प्रदान केले. भगवान विष्णूंनी तिला सुदर्शन चक्र दिले. महादेवांनी त्रिशूळ दिले. गदा, ढाल, पाश, तलवार ही शस्त्रास्त्रे प्राप्त झाली. युद्धात ह्या भगवतीने दानवांना हरवून विजय प्राप्त केला. तेव्हा सर्व देव प्रसन्न झाले. चंद्रदेवतेला ती मस्तकावर धारण करती झाली. तो मस्तकावरील चंद्र घंटेच्या आकाराचा दिसू लागला, म्हणून या देवीला चंद्रघंटा हे नाव प्राप्त झाले. भक्तांना अनेक संकटातून वाचवून सर्व सुख ही प्रदान करते. या देवीच्या उपासनेने साधकाचे मन स्वस्थ होते, शांत होते आणि निर्णय क्षमता वाढून सकारात्मकता येण्यास मदत होते. ज्यांना मनस्वास्थ्य नसेल अशांनी अथवा सर्वांनी ह्रीं चंद्रघंटा देव्यै नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करावा. त्याने मनःशांती, मनस्वास्थ्य याचा लाभ होऊन मानसिक विकारांवर देखील लाभ होतो. भगवतीची उपासना करून आपण तिच्या स्मरणात नवरात्र महोत्सव साजरा करून कृतार्थ व्हावं. जय जगदंब. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट आता ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत नक्की पोचवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च स्वाती केतकर पंडित, नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.